नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण कन्सेप्ट इज पॉवर ही सिरीज सुरू केलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण खूप चांगल्या कन्सेप्ट घेतोय. रोज संध्याकाळी 5 वाजता याचं लेक्चर अपलोड होतं. तर माझी तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की 5 वाजले की सगळं काम बंद करा, आपलं लेक्चर ऑन करा, 15-20 मिनिटाचं लेक्चर बघा आणि परत तुमच्या कामाला लागा. तुमच्या इतर मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या व्हॉट्सअप टेलिग्राम सगळीकडे हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून चांगला कंटेंट सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि तुम्हाला जे काही मला सजेशन द्यायचे आहे, जे काही मला बोलायचं आहे ते तुम्ही बिंदास्त त्या कमेंट सेक्शनमध्ये बोलू शकता. आणि तुमचे काही डाऊट असतील तर ते सुद्धा तुम्ही मला माझ्या नंबरवर पाठवू शकता, जेणेकरून पुढच्या लेक्चरमध्ये मी त्या प्रश्नांचा समावेश आपल्या या कन्सेप्ट इज पॉवरमध्ये करेन. सध्या आपल्या कन्सेप्ट इज पॉवरमध्ये आजचा टॉपिक मी घेतलेला आहे तो म्हणजे नंबर सिस्टीम. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा टॉपिक अवघड जातो आणि बऱ्याच ठिकाणी हा शिकवलाच जात नाही. आपण नंबर सिस्टीमचे जे काही 60-65 प्रॉब्लेम आहेत आयोगाने आजपर्यंत विचारलेत ते सगळे आपल्या बॅचमध्ये कव्हर केलेले आहेत. ही ती बॅच आहे संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता 2026. एज्युकल्चर या ॲपवर ही बॅच तुम्हाला मिळून जाईल. 6 महिने याची व्हॅलिडिटी, एक लेक्चर तुम्ही किती वेळा बघू शकता. आणि बॅचचं स्ट्रक्चर असं आहे की प्रत्येक टॉपिकची आपण पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर करतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पडलेले आजपर्यंतचे सर्व PYQ बॅचमध्येच घेतो. 2009 ते 2026 पर्यंतचे सगळे PYQ आपण बॅचमध्येच घेतलेले आहेत. जवळजवळ 3000 PYQ कव्हर करणारी ही महाराष्ट्रातली एकमेव बॅच आहे. सगळे PYQ वर्गातच कव्हर करणारी. ठीक आहे. याचे आपण 2 वर्कबुक सुद्धा बनवलेत, ते तुम्ही सेपरेट ऑर्डर करू शकता, जेणेकरून तुम्हाला वेगळी वही घालायची गरज नाही. वर्कबुकच्या सुरुवातीला 2-3 रिकामी पानं सोडलेली आहेत, त्याच्यावर तुम्ही कन्सेप्ट लिहा आणि त्याच्यानंतर प्रत्येक प्रश्नाच्या खाली मोकळी जागा दिली आहे, तिथं तुम्ही शिकवल्यानंतरचं एक्सप्लेनेशन त्या प्रश्नाचं त्या PYQचं तुम्ही देऊ शकता. तर 2026 मध्ये येणाऱ्या सगळ्या एक्झामसाठी MPSC कंबाईंड, त्याच्यानंतर TET, तलाठी सुद्धा MPSC घेणार आहे, तर ते सगळ्यांसाठी ही बॅच उपयुक्त ठरेल. सरळ सेवेची अशी एक वेगळी बॅच सुद्धा आपली आहे आणि UPSCची सुद्धा वेगळी बॅच आहे. ठीक आहे. तर आजच्या आपण लेक्चरला सुरुवात करू. मी आयोगाचे लेटेस्ट आलेले एक 5-6 प्रश्न घेऊन आलोय की जे आपण बघू. नंबर सिस्टीम हा असा टॉपिक आहे की जिथं तुम्हाला कुठला फॉर्म्युला किंवा एखादं लॉजिक ट्रिक असं नसतंय. नंबर सिस्टीम ही खरीच कन्सेप्टचा टॉपिक आहे. ज्याला कन्सेप्ट क्लिअर आहेत त्यालाच हा टॉपिक सुटणार आहे. नंबर सिस्टीम म्हणजे संख्याशास्त्र. नंबर सिरीज वेगळं, बुद्धिमत्तेचं प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार ते वेगळं आणि हे वेगळं. कळतंय? तर चला, प्रत्येक प्रश्न वेगळा असतो. कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजे. कधीच पूर्ण वर्ग असणार नाही अशी राशी निवडा ज्यात n ही नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या आहे, मग तिथं तुम्हाला कळायला पाहिजे n ची किंमत काय, 1 2 3 4, 1 पासून पुढे किती किंमत n ची. बरोबर, कधीच असणार नाही. ए बघू आपण. जर मी n च्या ठिकाणी 1 टाकलं, 5 1 5 वजा 1 4, 4 ही वर्गसंख्या आहे का? आहे. त्यांनी म्हटले कधीच नसली पाहिजे, एकदा तर आली. परत इथं मी n च्या ठिकाणी 1 टाकलं, 5 1 5 आणि 6 नाहीये. 2 टाकून बघतो, 5 दुनी 10 आणि 11 पण नाहीये. 3 टाकून बघतो, 5 3 15 आणि 16, 16 वर्गसंख्या आहे का? आहे, म्हणजे बी सुद्धा वर्गसंख्या आहे. परत इथं 1 टाकतो, 8 1 8 आणि 1 9, 9 वर्गसंख्या आहे का? आहे. परत इथं मी 1 टाकतो, 3 1 3 आणि 1 4, 4 वर्गसंख्या आहे का? आहे. म्हणजे 4च्या 4 वर्गसंख्या आहेत. म्हणजे कुठलीच कधीच वर्गसंख्या असणार नाही. ह्याचं आन्सर काय येणार? एकही नाही. तुम्ही असं विचार करू नका सर इथं तर 3 टाकलं, चालतंय की. कधीच असलं नाही पाहिजे, कुठल्या पण पॉसिबिलिटीसाठी असलं नाही पाहिजे. आणि 1 ते 9 पर्यंतच्या अंकानं जरी ट्राय केलं होऊन जातं. आपल्याला काही 3 पर्यंतच जायला लागलं, जास्त काही पुढे जावं लागलं नाही. कळलंय सगळ्यांना? तर हे असे प्रश्न आहे की जिथं बरेच जण स्किप करतात किंवा तुक्का मारतात, तिथं तुम्हाला मार्क मिळवून पुढे जायचा चान्स आहे. आणि हे सगळं मी आपल्या बॅचमध्ये घेतले. नंबर सिस्टीम टॉपिक जवळजवळ 4 तास शिकवलेला आहे मी. ठीक आहे. त्यामुळं बॅच तुम्हाला खरंच इम्पॉर्टंट आहे पैकीच्या पैकी मार्क पाडण्यासाठी. चला पुढे जाऊ आपण. जर n बरोबर 1 प्लस एक्स असेल, n बरोबर 1 प्लस एक्स असेल व x काय 4 क्रमवार धनपूर्णांकाचा गुणाकार, तर सत्य विधान निवडा. x काय रे? 4 धनपूर्णांकाचा गुणाकार म्हणजे 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4. 4 त्रिकोण 12, 12 दुनी 24, 24 एके 24. त्याने काय सांगितलंय मग 1 प्लस एक्स म्हणजे n काय असणार? 1 प्लस एक्स म्हणजे n काय झालं? 24 प्लस 1 म्हणजे किती झालं? 25. तर n काय आहे रे? n काय आहे हे त्यांनी विचारलंय. n ही विषम संख्या आहे का? आहे. n ही मूळ संख्या आहे का? नाही. n ही पूर्ण वर्ग संख्या आहे का? आहे.
एन ही समसंख्या आहे का? नाही. म्हणजे ब आणि ड तर कटलं. पण तुम्ही म्हणा सर 1 2 3 4च का घेतलं? वेगळं काय तर घ्या. अजून एक घेतो. 2 3 4 5 सलग 4 धनसंख्यांचा गुणाकार. 5 चौक 20, 20 त्रिक 60, 60 दुनी 120. आणि एन काय येणार मग? 1 अधिक 120 अधिक 1 किती येणार? 121. परत 121 विषम संख्या पण आहे आणि 121 पूर्ण वर्ग संख्या पण आहे. झालं. 2 एक्झाम्पल घेतले, लय करत बसायचं नाही. म्हणजे अ आणि क काय आले आपले? बरोबर. म्हणजे उत्तर काय येणार? अ आणि ख. दोनदा ट्रायल घेतली, सोडवला प्रश्न, संपला विषय. कळालं? पण जर हे आत्ता तुला बरं वाटतंय शिकवलंय म्हणून व्यवस्थित, पण परीक्षेच्या वेळी तू डायरेक्ट म्हणतो अरे काय विचारलंय, कसं करू मी आता, हे अंदाज कसा लावायचा, ह्यालाच म्हणायचं असते ट्रायल अँड एरर. आणि ह्याला बाकी सगळं गोष्टी करायला काय लागतात? कन्सेप्ट लागते. सांगितले ते करायचं कसं हे कन्सेप्टनंच निघतं ना. ठीक आहे. ह्याच्यातल्या अजून कन्सेप्ट काय आहेत? मी वर्गात काय काय शिकवतो? वर्गात शिकवतो जर गुणाकारामध्ये 2 आलं तर डेफिनेटली तो सम येणार आहे. आणि त्याच्यामध्ये जर 1 ऍड केलं, सममध्ये 1 ऍड केलं तर विषम येणार आहे. म्हणजे ती डेफिनेटली संख्या विषम पाहिजेच. बरोबर. कुठल्या पण संख्येला जर समसंख्येने गुणलं तर त्याचं उत्तर समच येतं. मग 4 सलग धनसंख्या असतील तर त्यात एक तरी सम असणार की नाही. राहतोय प्रश्न कुठे? वर्गसंख्या आहे का नाही. वर्गसंख्या आहे का नाही म्हणायसाठी मग तुला हे. आणि आता बघ, मूळ संख्या असू शकेल का रे कधी? जर त्यांच्या गुणाकारात एक समसंख्या असेल तर ती मूळ संख्या असेल का कधी? नाही. त्याला भाग जाणारच ना. कळतंय? समजतंय? चलो पुढे. नेक्स्ट. 150 व 500 या संख्यांमधील किती संख्यांना 11ने भाग जातो? तर सगळ्यात पहिल्यांदा 150 ते 500 मध्ये पहिली 11ने भाग जाणारी संख्या कुठली आहे? 154. कसं ओळखायचं? अल्टरनेटची बेरीज सेम, 4 आणि 1 5 आणि इथं पण 5 आहे. आणि शेवटची काढायची आपल्याला, शेवटची. मग शेवटची संख्या कुठली? 11 चौक 44. उरले किती? उरले 6 आणि इथं 11 5 55 येणार आहे. ठीक आहे. 11 चौक 44, उरले 6 आणि 11 सक्क 66. म्हणजे 400 किती येणार? 495. ठीक आहे. 495 बरोबर. शेवटची संख्या. मग बघा 154 ही कितवी संख्या आहे? 11ने भाग जाणारी. 11 गुणिले 11 एके 11, 11 चौक 44, 14वी संख्या. 11 गुणिले 14. आणि ही किती आहे? 11 गुणिले 11 चौक 44, 5 उरले 11 5 55. ही किती आहे? 45. म्हणजे एकूण संख्या 14 आणि 45 पर्यंतच्या आहेत. मग एकूण संख्या किती असतात? मी जर तुला विचारलं 2 आणि 5 मध्ये संख्या किती आहेत तर काय काय येतात? 2 3 4 5. हे बघ, 2 ते 5 मध्ये किती संख्या आहेत? 5 वजा 2 3 संख्या नसतात. 2 3 4 5 4 संख्या असतात ना. म्हणजे त्यांची वजाबाकी अधिक एक संख्या असते. मग सेम 14वी संख्या आणि 45 संख्या मध्ये किती संख्या आहेत? त्यांची वजाबाकी अधिक एक. बरोबर. मग सांगा 45 आणि 1 46, 46 वजा 36 आणि 36 वजा 4 32. एकूण किती संख्या आहेत अशा? 32 संख्या आहेत. बरेच जण याचं उत्तर 33 वगैरे पण लिहू शकतात किंवा 31 लिहू शकतात. तर तसं नाही करायचं. वजाबाकी अधिक एक उत्तर असतं का? वजाबाकी करताना आपण पहिली संख्या काउंट करत नसतो म्हणून. 2 आणि 5 मध्ये किती संख्या असतात एकूण? 2 आणि 5 मध्ये 5 वजा 2 3 असतात का? नाही. 5 वजा 2 3 अधिक 1. तसंच 14वी संख्या आणि 45वी संख्यामध्ये किती संख्या असतात? 45 वजा 14 31 आणि अधिक 1 32. कळलं? अधिक 1 का करायचं? आपण ही पहिली संख्या मोजत नसतो वजाबाकीमध्ये, त्यामुळे. कळतंय? चलो पुढे. खालीलपैकी कोणती परिमेय संख्या आहे? रॅशनल नंबर. परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर इयत्ता 8वी. तर रॅशनल नंबर म्हणजे काय? अशी संख्या की जी P अपॉन Q या फॉर्मॅटमध्ये लिहिता येते आणि Q नॉट इक्वल टू 0 पाहिजे. Q ची किंमत 0 असली नाही पाहिजे. परत आपल्याला संपणारे पॉइंट चालतात, संपणारे दशांश चिन्ह चालतात, संपणारे दशांश चिन्ह. संपणारे दशांश चिन्हाचा अर्थ काय? जर मी 3/5 केलं तर मला काय मिळतंय? 0.530. संपलं. हे काय पुढे वाढतंय का? नाही. किंवा मला असं पण चालतं की बाबा 1/3 म्हणजे ह्याचं उत्तर काय येते? 0.333. हे संपत नाही पण रिपीटेटिंग आहे, सेम आहे, काहीतरी पॅटर्न फॉलो होतंय, 3च रिपीट होतंय.
किंवा असं पण जर कुठलं फॉलो होत असेल 0.12 पॅटर्न फॉलो होतोय असं जरी असेल तरी ते काय आहे, परिमेय संख्या आहे. तरी ती कुठली संख्या आहे, परिमेय. पण एखाद्या संख्येचा पॅटर्नच फॉलो होत नाही, कसं पण रिपीट होतंय. कसं पण रिपीट म्हणजे काय, 0.1327153219 काय पण होतंय की ज्याचा विशिष्ट पॅटर्नच नाहीये. अशा संख्या सगळ्या कुठल्या, अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. थोडक्यात आपल्या साध्या भाषेत, तुला मी गणितात नेतच नाही, ज्या संख्यांचे उत्तर चांगली येतात ते सगळे रॅशनल. हे चांगलंच आहे की. एखादं 5/2 आलं, चांगलं आहे, ठीक आहे. 1/4 आलं, चांगलं आहे, संपणार आहे कधीतरी. 3/5 संपणार आहे, हे रिपिटेटिंग आहे, चांगलं दिसतंय दिसायला. जे काय सगळं दिसायला चांगलं दिसतंय ते काय रे, रॅशनल नंबर. हे साध्या भाषेत समजावण्यासाठी सांगतोय आपलं तुला, ठीक आहे. आणि जे विचित्र आहे ते काय रे, इरॅशनल. ज्याचं उत्तर निघत नाही ते काय रे, इरॅशनल. मग ह्याच्यामध्ये सगळ्या रूट मधल्या पण संख्या येतात. रूट 2 काय पूर्ण वर्ग संख्या आहे का, नाही, इरॅशनल. रूट 3 इरॅशनल. रूट 5 इरॅशनल. अपरिमेय संख्या. कळलं. चला पुढे बघा. मग आता इथं काय आलंय, रूट 5 कुठली असणार आहे, इरॅशनल संख्या, अपरिमेय संख्या. इथं काय, रूट 3 अपरिमेय संख्या, बरोबर. आणि ह्याचा अजून एक सांगतो, 8वीत एक प्रश्न असायचा आपल्याला, याचं रॅशनलायझेशन करा, परिमेयीकरण करा, बरोबर. मग ही अपरिमेय संख्या असणार म्हणून तर त्याचं अपरिमेय करा म्हणत असतील ना, म्हणून ही पण काय झाली, अपरिमेय संख्या. ह्याला आपण वर खाली कशाने गुणतो, 5 अधिक रूट 3, ह्याच्या उलट्यानं गुणतो 5 अधिक रूट 3 आणि त्याचं परिमेयीकरण करतो. पण ही संख्या काय, अपरिमेय. परत पाय सुद्धा अपरिमेय आहे. अपरिमेय. तू म्हणशील सर कसं काय, पायची किंमत तर आहे की 3.14 22/7. अरे ही फक्त आपल्याला गणित सोपं करण्यासाठी अंदाजे घेतलेली किंमत आहे. पायची किंमत जेवढी मोठी जो लिहिल त्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद होते, रेकॉर्ड मध्ये त्या, ठीक आहे. लाईफ ऑफ पाय पिक्चर बघितलाय, त्यातला सुरुवातीचा सीन, तो बोर्डवर पायची संख्या लिहित असतो, बोर्ड भरून, कारण हे पाय संपत नाही, हे तुझ्या सोयीसाठी आहे. 3.14 आणि 22/7 ह्याची व्हॅल्यू खूप लांबपर्यंत चालत राहते, ठीक आहे. वर्तुळाशी रिलेटेड ही कन्सेप्ट आहे पाय. कळालं का. वर्तुळाच्या सर्कम्फरन्सला जेव्हा आपण डायमीटरनं भागतो, ठीक आहे, तर त्याचं उत्तर असतंय पाय. पण आपण अंदाजे उत्तर काढण्यासाठी, गणित बनवण्यासाठी पायची किंमत अंदाजे 22/7 घेतो. पाय पण अपरिमेय आहे. आणि हे काय रे, मग हे परिमेय आहे. तू ह्याला सोडवून बघ. a + b ब्रॅकेटचा वर्ग काय असतं, a + b ब्रॅकेटचा वर्ग, a चा वर्ग म्हणजे रूट 2चा वर्ग प्लस b चा वर्ग म्हणजे 1/√2 चा वर्ग आणि प्लस 2ab 2 × रूट 2 × 1/√2. मग सांग मला, रूट 2 चा वर्ग 2 प्लस 1/√2 चा वर्ग 1/2 प्लस रूट 2 कॅन्सल, 2 आलं, 2 आणि 2 4, 4 आणि अर्ध 4.5. 4.1/2 ही काय झाली, चांगली झाली ना संख्या. 4.5 ही चांगली संख्या. चांगली संख्या म्हणजेच परिमेय संख्या. ऑप्शन नंबर 3 काय आलं, परिमेय संख्या. आता हे मी 2016 पासून शिकवतोय. आयोगाने प्रश्न टाकला आता 24ला आणि मुलांना नाही आला. कन्सेप्ट आहे, बेसिक आहे. आणि माझं तुम्ही काय पसरवलंय, अभिषेक ठिगळे हुशार मुलांचा शिक्षक आहे. अरे नाही, हे पण शिकवतो मी. आणि हे बेसिक आहे, इयत्ता 8वीचं आहे. तू पुस्तक काढून बघ 8वीचं चॅप्टर, त्याच्यात पहिला टॉपिक आहे रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. परत 9वीला त्याचं डिटेलिंग आहे, रॅशनल आणि इरॅशनलचं, रिअल नॉन रिअल नंबर्स. कळालं का, समजलं का. परत 10वीला तर ग्राफ आहे, ग्राफवर टाकायचं आहे ते सगळं. हे असं 8वी 9वी 10वी आपण शिकायचं असतंय, ठीक आहे. तेव्हा चूक झाली आहे तर ॲटलिस्ट आता बेसिक तर शिकून घे. मी बेसिक पण शिकवतो, डिफिकल्ट लेवल पण शिकवतो. तुम्हाला खुश करण्यासाठी शिकवत नाही. वर्गात तुम्हाला जड जातं पण पेपरला तुम्हाला माझं नाव आठवतं की अरे सरांनी तर लय हायचं घेतलंय, पेपरला तर असं इतूसं आलंय. आता हा प्रश्न तुम्हाला 2 मार्क वाढवूनच दिला असता ना 2024ला. कळलं. कट ऑफ जो 62.5 आला तो हाच आहे, हा नाही येतो, ते ग्रुप बी प्रिलिम्स आहे. कळलं का, समजलं तुमच्या सगळ्यांना. तर हे असे प्रश्न तुम्हाला आले पाहिजेत. स्क्रीनवर तुम्हाला सगळं शिकवून दाखवलंय म्हणून 5 मिनिटं लागतायत. प्रश्न हा 10 सेकंदाचा आहे. चल, हे अपरिमेय
अपरिमेय अपरिमेय झाला परिमेय. 10 सेकंदाचा प्रश्न. आता इथनं पुढे बघ की तुला असा येऊ दे प्रश्न. ह्याच्या आधी पण 2-3दा आलाय परिमेयावर प्रश्न. ठीक आहे. पुढे एका संख्येला 5 ने भागले असता बाकी किती उरते? 3. जर त्याच संख्येच्या वर्गाला 5 ने भागले तर बाकी काय उरेल? सिंपल अजून करायचं. 5 ने भागल्यावर बाकी 3 उरते. ती संख्या 0 घेतली, 5 ने भागलं तर बाकी 3 उरायला पाहिजे, म्हणजे अधिक 3 म्हणजे किती येणार आहे रे? 3. ती संख्या 3 5 ने भागली की बाकी 3च उरणार आहे. मग ह्या संख्येच्या वर्गाला, संख्येच्या वर्गा किती आहे? 9. ह्याला जर मी 5 ने भागलं तर बाकी किती उरेल? 5 एके 5, बाकी किती उरली रे? 4. तू कुठली पण घ्या आणि संख्या. तू 8 घे. 8 ला 5 ने भागल्यावर बाकी 3 उरते. 8 ला 5 ने जर भागलं तर बाकी किती उरते? 3. 8च्या वर्गाला 5 ने भाग. 64 ला जर 5 ने भागलं, 12 पंचे 60, बाकी किती उरणार? 4. ह्याचं पण 4 आलं, तिथं पण 4 आलं. ट्रायल अँड एरर. ॲझ्युम करायचं आणि उत्तर काढायचं. यालाच नंबर सिस्टीम म्हणायचं असतं. एक गोष्ट ॲझ्युम करायची. कळालं? होता का नाही सिंपल? हा पण नाही आलाय पोरांना. अरे असं कसं करू? एक्स पकडणार, मग ती संख्या एक्स पकडू. लय मोठं जाते. 2-2 मिनटं जातात. 15-20 सेकंदाचे एक्झाम्पल आहेत आणि माझे नाही आहेत. हे बघ, लेटेस्ट एक्झाम्पल्स आहेत हे सगळे. कळतंय का? अशा पद्धतीनं शिकायचं असेल, सगळं एकदम व्यवस्थित डोक्यात बसवायचं असेल तर माझ्या बॅचला पर्याय नाही. संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता 2026 एज्युकल्चर ॲपवर जायचं आणि बॅच डाउनलोड करायची. ठीक आहे. या 2 आपल्या टेस्ट सिरीज तुम्हाला सांगितलेत. ही आहे परीक्षण 1. ह्याच्यात मी टॉपिक वाईज टेस्ट घेतलेत. 30 टॉपिकच्या 20 प्रश्नांसहित 30 टेस्ट, म्हणजे एकूण 600 प्रश्नांचा सराव याच्यात होईल तुमचा. आणि इथं मिक्स टेस्ट सिरीज आहेत परीक्षण 2.0 मध्ये. तर याच्यामध्ये 15 टेस्ट, प्रत्येकी 20 प्रश्न, अशा 300 प्रश्नांचा सराव मी तुमच्याकडून करून घेतोय. जर तुम्हाला तुमचा अभ्यास किती झाला आहे चेक करायचा असेल आणि डिटेल रिव्हिजन करायची असेल, 45 टेस्ट आहेत. रोज 2 लावा, विषय संपवा. रोज 2 टेस्ट, 2 एक्सप्लेनेशन, काम तमाम. मी तर म्हणतो डायरेक्ट एक्सप्लेनेशन जरी बघितलेस नसेल, तुला स्वतःहून प्रॅक्टिस करायची आत्ता वेळ नसेल तरी चालेल, इंटू 1.5चं स्पीड लावायचं, बघायचं. हे 45 प्रश्नपत्रिकांचे 45 तास आहेत. इंटू 1.5च्या स्पीडनं तुझं ते 30 तासात होईल. 30 तास विषय खेळ संपला. समजतंय का? आपली 1 डे बॅचसुद्धा येते, तर त्या 1 डे बॅचला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट. तुमचे काही डाऊट्स असतील तरी कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायचं आहे की सर हे. ठीक आहे. आत्तापुरतं आपण इथंच थांबू.